अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही श्रवण करत आहात श्री स्वामी चरित्र सारामृतातील सर्व अध्यायांचे मराठी अनुवाद. स्वामी भक्तांनो, आजच्या या 8व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहात की पूर्व कर्म जर चांगले नसतील तर काय समस्यांना तोंड द्यावे लागते, आणि जर तुम्ही दत्तभक्ती केली, दत्तगुरूंची मनोभावे सेवा केली तर स्वामींचा दृष्टांत स्वप्नामध्ये कसा होतो. चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील 8व्या अध्यायाला. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूया. श्री गणेशाय नमः. 7व्या अध्यायात आपण पाहिलेत की श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या अंगी असलेला कोरडा अभिमान श्री स्वामी समर्थ महाराजांनी कसा काय समाप्त केला. या अध्यायात राय बहादूर शंकरराव यांच्यावर आलेल्या कठीण प्रसंगाचं विवेचन केलेलं आहे. राय बहादूर शंकरराव हे श्रीमंत व धनधान्याने संपन्न असे व्यक्ती होते, परंतु त्यांच्या प्रगतीच्या आड त्यांचे पूर्व कर्म येत असल्याने ते ब्रह्मसंबंधाच्या व्याधीने खूप त्रस्त होते. त्यामुळे त्यांना आपले जीवन जगणे अत्यंत कठीण होऊन बसले होते. श्री शंकरराव यांच्याकडे अतोनात धनसंपत्ती होती. तसेच अंदाजे त्या काळात त्यांच्याकडे 6 लाखांची जहागिरी होती. त्यांना ब्रह्मसंबंधाची व्याधी होती व ह्या ब्रह्मसंबंधाच्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी खूप धन दौलत खर्च केली. अनेक अनुष्ठाने, अन्नदान व ब्राह्मण संतर्पणे पण केलीत, पण त्याचा त्यांना कवडीचाही आराम मिळाला नाही. ब्रह्मसंबंधाच्या बाधेमुळे त्यांच्या शरीरात अनेक व्याधी उत्पन्न झाल्यात व त्यामुळे त्यांच्या शरीराला पण खूप जखडण झाली. आता त्यांचा स्वतःसुद्धा काहीच विश्वास राहिला नव्हता. कधीकधी त्यांना असे वाटायचे की आज माझ्यावर ही जी काही परिस्थिती निर्माण झाली ती दूर होण्यासाठी कोणी संत महात्मा मला भेटेल का? ह्या व्याधीतून मी केव्हा मुक्त होईल का नाही, असे अनेक विचार त्यांच्या मनात येत असताना त्यांना गाणगापूर येथे स्थिर झालेल्या दत्तगुरूंची आठवण झाली व त्यामुळे ते या व्याधीतून मुक्त होण्यासाठी आपल्या प्रिय पत्नीला सोबत घेऊन गाणगापूर येथे आले व तेथे रात्रंदिवस दत्तगुरूंची सेवा केली. श्री दत्तगुरूंची अहोरात्र सेवा केल्यामुळे एक दिवस श्री शंकररावांच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला व त्यांनी स्वप्नातच त्यांना अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करण्याचा दृष्टांत दिला. श्री शंकररावांना श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी कोणतीच माहिती नव्हती, म्हणून ते पुन्हा काही दिवस गाणगापूर येथेच राहिले. पुन्हा बऱ्याच दिवसानंतर त्या शंकररावांना स्वप्नात परत दृष्टांत झाला की त्यांनी एकदा तरी अक्कलकोटला जावे. त्यामुळे त्यांची पत्नी व ते अक्कलकोट येथे रवाना झाले. अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथातील 8वा अध्याय येथे संपूर्ण होत आहे. स्वामी भक्तांनो, पाहिलत ना, भक्तांवर तर संकट आले तर स्वामी कशा प्रकारे धावून येतात आणि स्वामी स्वप्नात येऊन दृष्टांत देतात. आणि हे अगदी 100% सत्य आहे की स्वामी हे स्वप्नात येऊन दृष्टांत देतातच. आज लाखो भक्तांना स्वामींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिलेला आहे. त्यांना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवलेला आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही जर स्वप्नात स्वामींचा असा दृष्टांत आलेला असेल आणि तुम्हाला स्वामींचे अनुभव आले असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि सर्व बाकी स्वामी भक्तांना देखील प्रोत्साहन द्या, जेणेकरून स्वामींचा भक्ती मार्ग सर्व लोकांपर्यंत पोहोचो. सर्व गरजू लोकांना, संकटात असलेल्या लोकांना संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामींच्या मदतीचा हात भेटो आणि स्वामींची कीर्ती सर्वदूर पसरो. भक्तांनो, तुम्हाला जर या 8व्या अध्यायाचे
मराठी अनुवाद आवडले असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे पुढील अध्यायाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सर्वात आधी. स्वामी भक्तांनो, पुढील अध्यायामध्ये स्वामींनी ही ब्रह्मसंबंधाची बाधा, हे संकट कशा प्रकारे दूर केले हे पाहूया. 9व्या अध्यायाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरच भेटेल. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.